कराड तासवडे टोल नाक्यावर 10 किलोमीटरमध्ये स्थानिक गावकऱ्यांचे आंदोलन. पूर्वीपासून सुरू असणारे स्थानिकांना टोलमधून सूट बंद केल्याने स्थानिक गावकरी आक्रमक होत टोल प्रशासनाला निवेदन देत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. टोल प्रश्नी कराड दक्षिण उत्तरचे लोकप्रतिनिधींची साथ नसल्याने व्यक्त केली नाराजी. कराड दक्षिण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टोल धोरण बदलल्याने स्थानिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असून यावर संबंधित कंपनीशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी टोल व्यवस्थापनाने दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींना सामान्य लोकांची काळजीच नाही. प्रत्यक्षात बघायला गेला तर हे प्रश्न कमीत कमी 2 वर्ष झालं चाललाय. स्थानिक गाव असतील, स्थानिक भाग असतील, कोणत्याही स्थानिक प्रश्नासाठी NHAIच्या स्थानिक लोकप्रतिनिधी हजर राहत नाहीत, येत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. म्हणून आज पोलीस प्रशासनाला एवढं बळ आलंय की आज सामान्य नागरिकांवर गुन्हे बिन्हे दाखल करण्याची धमकी देते. नसत्यातच सामान्य नागरिकांच्या, आमच्याच नाही, सामान्य नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नाच्या बाजूने नसतात. NHAIच्या प्रश्नांच्या बाबतीत मग ते उंबरजचा उड्डाण पुलाचा विषय असू दे, हे असू दे, नुसते आपले म्हणतो ना आपण तोंडाला पानं पुसायची कामं करतात. ही वेळ होती, त्यांनी येऊन स्वतः सांगायला पाहिजे होतं, आम्हाला इथपर्यंत यायची वेळ यायला नाही पाहिजे होती. सर, आता लेटरच्या अनुषंगाने आपल्याला कळवू इच्छितो की हे जे नियोजन दिलेलं आहे, प्रथम मी आपल्याला हे क्लिअर करतो की निवेदनामध्ये त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्या मी NHAIशी पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मी पाठवणार आहे. आतापर्यंत जे डिस्कशन झालेलं आहे NHAIला आम्ही कळवले, मेलच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्व माहिती दिलेली आहे. आजही उमरज चालू असतं, ग्रामस्थांनी दिलेले जे निवेदन आहे ते आम्ही त्यांना कळवू. त्यांच्या भावना किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते त्यांच्यावर आम्ही मांडू. 13 तारखेपर्यंत आता सध्या आम्ही NHAIचे अधिकारी वगैरे नाहीत, त्यांची ती मागणी की NHAIच्या अधिकाऱ्यांशी आमची मुलाखत करून द्यावी आणि मिटिंग करून द्यावी. आमच्या काही स्थानिकांच्या समस्या आहेत, टोल असेल किंवा बाकी इतर मागण्या असतील, तसं रस्त्यामध्ये पाणी वगैरे किंवा माल वाहतूक करण्यासाठी त्यांना अडथळा होतोय. तर ह्या सर्व मागण्यांच्या संदर्भात आम्ही 13 तारखेला ते दिल्लीवरून आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू. कालही माझं NHAIशी बोलणं झालं, तर त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 14 तारखेला ते येतील, 13 ते 14 तारखेपर्यंत. त्यानंतर तुम्हाला आम्ही डेट कळवली जाईल आणि त्यानंतर मग ग्रामस्थ आणि गावचे प्रमुख नेते मंडळींशी घेऊन आम्ही मिटिंग आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. 2003 पासून चालू केलाय आणि या टोल नाक्याचं 2003 पासून उमरज भागातील जी 10 किलोमीटर आसपासची गाव आहेत ही आजपर्यंत कधी टोल देत नव्हती, कधी टोल दिला नाही आणि इथून पुढे टोल देणार नाहीत. आणि आता काय झालं, या 8 ते 10 दिवसात हे काहीतरी रस्त्याचे कारण सांगून इथं असणारं प्रशासन, इथं असणारा कामगार वर्ग येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना धमकावून धुडकावून त्यांचे RC बुक बघून, नंबर बघून त्यांच्या नंबरवर टोल मारला जातोय. जी लोक भांडतायत त्यांचे टोल म्हणजे त्यांच्यावर मारत नाहीत, म्हणजे सामान्य लोक आहेत त्यांच्या याच्यावरती टोल पडतोय, 1 तासाने 1.5 तासाने पडतोय. तर यांनी त्वरित ते बंद करावं. नेमकी मागणी काय? आमची ही मागणी अशीच आहे की आतापर्यंत आम्ही इथून पुढे टोल दिलेला नाही, इथून पुढे देणार नाही आणि त्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करावं लागलं तरी आम्ही सर्व गाव मिळून एकत्रित येऊन करू. आता त्यांना लागणाऱ्या ह्या 10 गावातल्या सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ठराव, आता या तालुक्याचे आमदार मान्य आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्याही वतीचं पत्र, उमरज ग्रामपंचायतीचं पण पत्र, आता सर्व त्यांना पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. त्यांनी आम्हाला मागितलंय काल की आम्हाला आपल्या याच्यातून लोकप्रतिनिधी पत्रव्यवहार करा. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलाय आणि आम्ही तो आता इथून पुढच्या काळात टोल त्यांना देणार नाही, दिलेला नाही. पण त्यांनी तेवढं सहकार्य करावं. जर त्यांनी चांगल्यापणानं सहकार्य केलं नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि याचा जो काय ही जबाबदार होईल ही टोल प्रशासन जबाबदार राहील. लोकप्रतिनिधी